राजमंत्री आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेली 2 दिवसापासून लातूर शहरामध्ये विद्यार्थ्यांनी केलेला विद्यार्थ्याचा खून ही पार्श्वभूमी लक्षात घेता लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जायची, पण त्याच पंढरीमध्ये आज दिवसाढवळ्या खून केले जात आहेत. मात्र या लातूरच्या शिक्षण क्षेत्रातल्या वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत कोण, या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आज आपण चाय पे चर्चा करण्यासाठी 5 नंबरला उपस्थित झालो आहेत. यावेळी आपल्या सोबत उबाळे साहेब आहेत, माने साहेब आहेत, गायकवाड सर आहेत, शिक्षण रिटायर्ड शिक्षक आहेत, वकील आहेत आणि संस्था चालक आहेत. या तिघांकडून आपण जाणून घेऊ की या वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत कोण. आपण पहिल्यांदा आपण माने सरांकडे जाऊ की माने सर, काय सांगाल की ही शिक्षण क्षेत्रातली वाढती गुन्हेगारी त्याला कारणीभूत कोण आहे? तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या मार्फत त्या गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये एक खऱ्या अर्थानं जबाबदार कोण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करताय, त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. दुसरं माझं मत असं आहे की या गेल्या अनेक दिवसापासून मी बघतो आहे सातत्याने लातूरमध्ये या पद्धतीनं खून होणं हे लातूरच्या परंपरेला शोभेचं नाही आहे. आणि म्हणून लातूर ही शिक्षणाची पंढरी, लातूर पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखत असताना अशा पद्धतीच्या घटना घडणं हे लातूरकरांच्या वतीनं भूषणावं निश्चित नाही आहे. परंतु ह्याला जबाबदार कोण, ह्याला सगळे जबाबदार आहोत. आपण त्या लेकराचे आई बाबा जबाबदार आहेत, प्रशासन यंत्रणा जबाबदार आहे आणि आपण बघतो आहोत की सर्वसामान्याची गरिबाची लेकरं इथं शिकायला येतात आणि मग हे शिकत असताना ते शिकतात की नाही याची जबाबदारी आई वडिलांची आहे. ते खरंच लेकरं शिकतात की दुसरे प्रकार करतात, गैरप्रकार करतात, त्याच्यावर आईबापांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादी घटना अशी घडली आहे तर पोलीस म्हणून त्याच्यावर जो अंकुश पाहिजे, पोलीस प्रशासनाची भीती पाहिजे, तर भीती झालेली नाही. त्यामुळं अशा पैकी घटना वारंवार घडत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी आम्ही चर्चा करताना पुन्हा एकदा आरोप पटनाईक लातूरला हवे आहेत अशा पैसा चर्चेचा सूर निघाला. याचा अर्थ असा आहे की पोलीस प्रशासनाचा चांगला खंबीरपणानं निर्णय घेणारा, त्याला कायद्याने शिक्षा करणारा पोलीस अधीक्षक, पोलीस यंत्रणा ही सगळी टीम अतिशय ऍक्टिव्हपणानं काम करण्याची गरज आहे अशी माझी प्रामाणिकपणानं भावना आहे. त्याचबरोबर लातूरच्या या शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रामध्ये काही बाजारो किंवा ज्याला ह्याच्यातलं काही क्षेत्राला नॉलेज नाही अशी मंडळी ह्याच्यामध्ये घुसलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये अशा प्रकार होत आहेत. आणि कालचा प्रकार तर हे लेकरं, शिक्षण घेणारे लेकरं छोट्या छोट्या कारणामुळे खून करतात, हे अतिशय भयावह आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी त्या निमित्ताने आपल्या लातूरकरांना सगळ्यांना विनंती करतो की ही जबाबदारी एकट्या पोलीस खात्याचीही नाही, आई वडील म्हणून आपली आहे, सामाजिक पत्रकार म्हणून आपण सुद्धा अशावर दृष्टी ठेवली पाहिजे. एवढे मोठे कॅमेरे लातूरमध्ये आहेत, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून या लातूरच्या या पॅटर्न पुढे जाणाऱ्या पॅटर्नला कुठे गालबोट लागता कामा नये. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लातूरचं फार मोठं काम शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून ही सगळी महाराष्ट्राच्या बाहेरची लेकरं शिक्षणासाठी इथे येतात. यावर अनेक लोकांचे धंदे, आर्थिक व्यवहार चालत असतो. म्हणून ह्याला जर अशा पद्धतीनं गुन्हेगारीचं स्वरूप आलं तर भविष्यामध्ये लातूरला फार मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून वेळीच आपण सगळे सावध होऊया. सगळ्यांनी आपापली चांगली भूमिका त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे, पोलीस प्रशासनाला लक्ष, पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्याची जबाबदारी आहे असं मी मानतो. तर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलात, शिक्षक म्हणून काम केलात, जे विद्यार्थी आपलं भविष्य घडवत उद्या देशाचा तो नागरिक होणार आहे, पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांचे काय म्हणजे भविष्य अंधारात काय उजेडात? मी सर्वप्रथम आपलं या ठिकाणी राजमंत्र्याचं अभिनंदन करतो की गेल्या 2-3 महिन्यामध्ये लातूरमध्ये सतत खुनाचं सत्र चालू आहे. काल परवाच जो खून झाला, विद्यार्थ्यांनी खून केला,
त्याच्या अगोदर आंबेडकर चौकामध्ये खून झाला, त्याच्या अगोदरही मुलीचा खून होतोय, मुलीवरती अत्याचार होतात. तर अशी जी वाढती गुन्हेगारी लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये होत आहे, तरी अतिशय पुढच्या भावी जीवनासाठी समाजासाठी खूप मोठं घातक हे लातूरमध्ये होत आहे. आम्ही पहिलं ऐकत होतो की पुणे आणि मुंबई ही मोठ्या शहरामध्ये कोयता गँग, परंतु आता कोयता गँग ही लातूरला आलेला आहे. आणि लातूरला खऱ्या अर्थानं शिक्षणाची पंढरी तर आहेच आहे. एक मोठा विचार लातूरला इथल्या नेत्याने आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून या लातूरला विचारांचा खूप मोठी देवाण आहे, खूप मोठी देण आहे विचाराची, आणि एक विचाराची संस्कृती लातूरला आहे. आणि मग याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांमध्ये अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असताना की पालकांचं सुद्धा विद्यार्थ्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे, समाजाचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अतिशय अगदी लहानपणापासून विद्यार्थ्यावरती संस्कार जे आहेत ते आई वडिलांचे, आणि पुन्हा शिक्षण जे आहे ते मूल्याधिष्ठित शिक्षण हे विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याला मूल्य शिक्षण जर या ठिकाणी मिळाले तर निश्चितच अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार नाही. आणि यामध्ये जी गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराला जोपर्यंत कठोरातली कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत ही गुन्हेगारी थांबणार नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून इथला नगरसेवक असेल, लोकप्रतिनिधी असेल, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि इथं पोलीस प्रशासन सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं या ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी सक्षम पोलीस यंत्रणा राहिली पाहिजे. आणि मला असं वाटतं आता म्हणल्यासारखं की पुन्हा एकदा लातूरला अरूप पटनाईक साहेबांसारखा अधिकारी या ठिकाणी असायला हवा आहे असं मला या ठिकाणी वाटतं, तरच गुन्हेगारी या ठिकाणी थांबेल. गायकवाड साहेब आणि मान्य सरांनी यांनी शिक्षण क्षेत्रातलं मत व्यक्त केलं, परंतु यावर वकील म्हणून उभाळे साहेब आपली भूमिका काय? खर तर पहिल्यांदा शिवजयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्रामधला लातूर जिल्हा खर तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार जपणारा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत लातूरची ओळख इथलं मार्केट म्हणून होती, लातूरची मार्केट इथलं कृषी उत्पन्न बाजार समिती होती. आणि लातूरची दुसरी ओळख पुण्याच्या नंतर जर कोणती असेल तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये लातूर अग्रेसर आहे. आणि लातूर खरं तर या ठिकाणी बोललं जातंय की इंजिनियर आणि डॉक्टर पुरवणारी फॅक्टरी आहे लातूर. आणि अशा ह्या लातूर शहरामध्ये खरं तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे या ठिकाणी सुरुवात झालेले आहे. आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा खर तर या अवैध धंद्याच्या बळी पडत आहेत. त्याचं कारण असं सांगेन की आपण जर या लातूर शहरामध्ये जर ओळख जर काय बघितली असेल तर आता ओळख इथं लातूरला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परमिट रूम आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पानटपऱ्या आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मटका चालतोय, अवैध धंदे एवढे प्रचंड चाललेत. खर तर मी लातूर निश्चितपणे शांत आहे. पण मग याचा उपाय जर मी सांगायचा झाला, एक गुन्हेगारी जर थांबवायची झाली तर लातूरच्या प्रशासनामधील जिल्हाधिकारी असेल, इथले सीओ असतील किंवा इथले कलेक्टर असतील, या माणसांनी जर एक महिनाभर प्रमाणितपणे जर या लातूरची सगळी व्यवस्था घडी बसवण्यासाठी जर काम करायचं असेल तर त्यांनी महिनाभर प्रामाणिकपणे जर काम केलं तर निश्चितपणे गुन्हेगारी थांबल्याशिवाय राहणार नाही. ही प्रशासनाने खरं तर त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फायदे धंद्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. खरंच मान्य सर, अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. मी परवा लातूरच्या संबंधामध्ये वेगवेगळ्या बातम्या ऐकतो, त्यावेळेस बसवंतप्पा उबाळे साहेबांनी जी भूमिका व्यक्त केली ती खरी आहे. आणि हे अवैध धंदे बंद व्हायलाच पाहिजे. खर तर लातूर एका बाजूनं एवढं सुसंस्कृत, आताच आमच्या युडीने सांगितल्याप्रमाणे हा लातूर विलासरावजी देशमुख साहेबांच्यामुळे ओळखला जातो, हा लातूर शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांच्यामुळे ओळखला जातो, हा लातूर
शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्यामुळे ओळखला जातो. त्यांनी दिलेली जी संस्कृती आहे, त्यांनी जो विचार आहे तो पुढे घेऊन जायला पाहिजे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु अलीकडे छोट्या मोठ्या घटना का घडतात त्याच्या पाठीशी जर गेलं तर यावेळी दंडे या पाठीमागे आपल्याला दिसून येतात. म्हणून केवळ पोलीस अधीक्षक नाही तर बरोबर आपण म्हणल्यासारखं माननीय जिल्हाधिकारी महोदया, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय आयुक्त ह्या सगळ्यांनी एक बैठक घेऊन या संबंधामध्ये काय कठोर भूमिका घेता येईल प्रशासनाची या संबंधामध्ये विचार करून निर्णय घ्यावा आणि भविष्यामध्ये लातूरला गालबोट लागणार नाही, लातूरचं नाव भविष्यामध्ये खराब होणार नाही, यामुळे आपल्या लातूरच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही अशी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी प्रशासन एकत्र येऊन या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेण्याची भूमिका घ्यावी असं माझं मत आहे. यानंतर गायकवाड साहेब, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, शिक्षक म्हणून तुम्ही शिकवलं, आता रिटायर झालात. ह्या अशा प्रवृत्तीला शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांची झालर तर नाही अशा प्रवृत्तीला? मला असं वाटतं की मी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे आणि जोपर्यंत आता म्हटल्यासारखं जोपर्यंत विद्यार्थ्यामध्ये मूल्य शिक्षण जर खऱ्या अर्थानं द्यायचं असेल तर आज शिवजयंती आहे. छत्रपती शिवरायांचा विचार विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, महात्मा फुलेंचा विचार विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, शाहू महाराजांचा विचार, या महापुरुषांनी कशा पद्धतीनं ही राष्ट्र घडवलेले आहेत, देश घडवलेला आहे. तर हा विचार जे विद्यार्थ्यामध्ये उतरेल, जे विद्यार्थी वाचक होतील त्यावेळेस मात्र अशी गुन्हेगारी निश्चितच या ठिकाणी थांबेल असं मला निश्चित वाटते. म्हणून इथला विद्यार्थी हा खूप मोठा महापुरुषांच्या विचाराचा वारसदार व्हावा असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी उबाळे साहेब, माने साहेब आणि गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केली. परंतु ही जर कुठं थांबवायचं असेल तर ही एकट्याची जबाबदारी नाही. लातूरकर म्हणून प्रत्येक व्यक्तीने काळजीपूर्वक जबाबदारी घेऊन पुन्हा लातूरचं शैक्षणिक क्षेत्र पुन्हा पंढरी कशी निर्माण होईल याकडे सर्वांचे लक्ष गेलं पाहिजे. राजमंदिर न्यूज, लातूर.